राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते तथा नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना राजेंद्र जैन यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले राजेंद्र जैन यांनी नुकतीच राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सक्रिय असलेल्या राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांना शुभेच्छा दिल्या। नवनिर्वाचित खासदार म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतरचा हा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी राजेंद्र जैन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। हे माझ्यासाठी फार एक गौरवची गोष्ट आहे। भंडारा आणि गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, नागपूर हे पूर्ण आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे, अन्य पक्षाचे आणि जे आमचे सर्व प्रेमी आहे त्या लोकांनी इथे येऊन मला आशीर्वाद दिला, शुभकामना दिली। हे माझ्यासाठी फार गौरवची गोष्ट आहे। आणि जिथे खासदार बनण्याचा जे प्रश्न आहे, खासदार म्हणून एक चांगला जे माझे नेते प्रफुल्ल पटेलच्या माध्यमातून मी आता खासदार झालो, त्याच्यानंतर एक वेगळा अनुभव मला आला। आणि आजचे हे जे वाढदिवस आहे हे मला इतके मोठी गर्दी, इतके जे लोक आले त्यांच्या सर्वांच्या मी मनपूर्वक अभिनंदन, आभार मानतो। आणि त्यांचे आशीर्वाद आणि हे इतकी ताकद माझ्या मागे आहे म्हणून आज मी इतक्या मोठ्या पदावर आलो। आणि एक जे माननीय खासदार प्रफुल्ल पटेलच्या नेतृत्वात मी काम करतो, मला एक विश्वास आहे की या वाढदिवसाच्या निमित्त मी हे सांगतो की राज्यसभामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने मी काम करणार आणि आपले गोंदिया, भंडारा, पूर्व विदर्भाचे प्रश्न मांडणार। आणि एक आजचे जे दिवस माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी फार, आणि माझे जे मित्रपरिवार आहे, सर्व माझे चाहने वाले जे इतके मोठे लोक आले त्यांची सर्वांची दुआ माझ्याबरोबर आहे म्हणून मला चांगलं काम करण्यात एक यशस्वी आणि ताकद भेटणार। वाढदिवसाच्या आदल्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण भेट घेतलेली आहे। काय चर्चा झाली गोंदियाच्या विकासासंदर्भात? देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी ते आमची जी भेट झाली त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय चर्चा आम्ही केली नाही। आम्हाला त्यांनी आपल्या प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये बोलवला। एक देशाचे, विश्वामध्ये जे मोठे नेते आहे आपले देशाचे नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन केला, देशासाठी काय करायचं आहे, समाजसेवासाठी काय करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने माणूस पुढे जाऊ शकतात, कोणत्या पद्धतीने, कोणत्या उत्साहामध्ये आम्हाला देशाचं काम करायचं आहे, देशाची सेवा करायची आहे। आणि त्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केला। काही पॉलिटिकल गोष्ट, काही पक्ष, हे काही चर्चा नाही। आणि आमच्यासाठी गौरवची गोष्ट आहे, कमीत कमी 45 मिनिट ते आमच्याबरोबर राहिले आणि एक नवीन वेगळा आम्हाला अनुभव आला। प्रत्येक माणसाबरोबर ते भेटून आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा चहा, पाणी, आम्हाला नाश्ता दिला। आणि असं वाटत नव्हता की इतक्या चांगल्या, म्हणजे त्यांचं जे नाव आहे, त्यांची जे आज जगात प्रतिष्ठा आहे, पण एक सामान्य माणूस कसं राहते आणि कोणत्या पद्धतीने देशाची सेवा करायची आहे याबद्दल त्यांच्यामध्ये जे एक जोश आहे ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।